शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये सध्याच्या पावसाळी ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच या वर्षीच्या एप्रिल छाटणीला अडचणी त्या ठिकाणी आल्या। आता या अडचणी येतात, परंतु या आपल्याला याचं नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सुरुवातीला फुटी मागे पुढे निघणं, एकसारखा फुटवा न होणं, याच्यामुळे आता बऱ्याचशा संभ्रम त्या ठिकाणी तयार झालेला आहे। म्हणजे बऱ्याचशा आर्लीच्या ज्या काड्या आपण सपकेन पहिला राऊंड ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पावसामुळे विगर त्याला मिळाली, त्याचबरोबर विगरच्या व्हरायट्यांमध्ये नॅचरली विगर तयार झाली। मग अशा वेळेस आपण फवारण्यांमार्फत, आता दररोज पाऊस आल्यानंतर आपण फवारण्या करू शकत नाही, परंतु अशा वेळेस आपण कुठलं तरी नियोजन करणं गरजेचं आहे। त्यासाठी एक परफेक्ट नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याचबरोबर एकसारखा फुटवा येऊन त्याची गर्भधारणा एकसारखी झाली पाहिजे, ही सर्व चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी करत आहोत। त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। माझं नाव सोमनाथ शिवाजी काळे, मुक्काम पोस्ट देशमाने, तालुका येवला, जिल्हा नाशिक। जोरात मोबाईल नंबर 9922 345496। आता लक्षात घ्या, आपण सुधाकर व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे आहोत। बऱ्याच अडचणी आहेत। तुम्ही आता जर लक्षात घेतलं की बऱ्याचशा जवळजवळ 70% फुटी पाठीमागे आहेत, परंतु या 30% फुटी आपल्या या ठिकाणी पुढे आलेल्या आहे। आता या 30% फुटी काढत असताना आपण त्या कशा पद्धतीने काढायच्या आहे, सुधाकर व्हरायटीमध्ये शक्यतो आपण काडी विरळणी थांबलं पाहिजे। फवारणीला थोडं कव्हरेज जास्त घ्या, व्यवस्थित पद्धतीने औषधांचा वापर करा, परंतु काडी विरळत असताना किंवा ही बाकीची काडी विरळण्यापूर्वी आपण ही जी बगलफूट पुढे आलेली, ही बगलफूट आपण थोडा डोळ ठेवून आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची। त्याचबरोबर या काडीची पूर्ण आपण या ठिकाणी जी आपण विगर वाढल्यामुळे त्याची बगलफूट काढली, परंतु याच्याबरोबर आता इथं सपकन होऊन पुढची बगलफूट पुढे आलेली, मग अशा वेळेस आपण या काडीची सुपर सपकेन करणं गरजेची। लक्षात घ्या, आपण ब्लॅकच्या व्हरायट्यांमध्ये सुपर सपकेनचा प्रयोग करतो। यावर्षी नक्कीच गर्भधारणेला अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत, परंतु हे करत असताना आपण याचं नियोजन करणं गरजेचं आहे। जेवढ्या पण तुमच्या आर्लीच्या म्हणजे सुरुवातीच्या फुटी आपण ज्या सपकन केलेल्या आहे त्याची पाठीमागच्या फुटींबरोबर सुपर सपकेन करून घ्या। ज्या ठिकाणी आपण 6 पानांवरती केली असेल त्याच्या पुढे 1 ते 2 टोळ ठेवून परत आपण शेंडा कट करून घ्या, जेणेकरून पुढच्या ज्या आपण गर्भधारणेच्या फवारण्या ज्या घेणार आहोत किंवा जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण जे करणार आहोत ते व्यवस्थित पद्धतीने होणं गरजेचं आहे। आता हेच करत असताना आपण फवारण्या सुद्धा नियोजनबद्ध ठेवा। याच्यामध्ये ड्रिपच्या माध्यमातून आपण पाणी जास्त देऊ शकत नाही, परंतु जे पण पाणी देणार आहे याच्यामधून आपल्याला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल, मॅग्नेशियम लेवल चांगली ठेवणं गरजेची आहे। फवारणी मार्फत कॅल्शियम असेल, झिंक असेल, पानदेठ परीक्षणानुसार आपण नियोजन करणं गरजेचं आहे। या वर्षीच्या नियोजनामध्ये आपण कुठलीही एक चूक सुद्धा आपल्याला गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम देऊ शकते, त्याच्यामुळे या फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। त्याचबरोबर आपण जे बुरशीनाशक वापरतो याच्यामध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशकचा वापर करत असताना तुम्ही साधा ब्ल्यू कॉपर 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घेऊन स्ट्रेप्टोसायक्लिन त्या ठिकाणी 24 ग्रॅम या प्रमाणात आपण या फवारण्या घेतो। कासोगामायसिन कोसाइडची फवारणी असेल, क्युप्रोफिक्स कासोगामायसिनची फवारणी असेल, परंतु या फवारण्या घेत असताना कुठेतरी आर्लीचे प्लॉट असतील अशा प्लॉटांमध्ये बऱ्याच ठिकाणी सपकन झालेली, पुढे 6-7 पानं झालेले, बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की आपण त्या ठिकाणी बोर्डोची फवारणी घेऊ शकतो का। आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण बोर्डोची फवारणी घेतो ती फवारणी घेतल्यानंतर जे पानांचे पर्णछिद्र असतात, लक्षात घ्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये बोर्डोची फवारणी घेतो, परंतु हे पर्णछिद्र जर आपण त्याच्यामध्ये बोर्डोची फवारणी घेतली तर ते लॉक होतात, लक्षात घ्या। आणि जर लॉक झाले तर कुठलेही अन्नद्रव्य पान त्या ठिकाणी घेत नाही। जे आपण ड्रिपच्या माध्यमातून देतो किंवा कोवळ्या पानांच्या माध्यमातून जाईल त्यातूनच जाणार आहे, त्याच्यापेक्षा आपण बोर्डोची फवारणी न घेता आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी 6-7 दिवसाच्या अंतराने करून घ्या। अँथ्रॅक असेल, झांतो असेल, त्याचबरोबर आपला जीवाणूजन्य करप्या असेल, याच्यासाठीच्या फवारण्या आपण 3 ते 4 दिवसाच्या अंतराने नक्की घ्या। मग त्याच्यामध्ये आपण जीवाणूजन्य करप्यासाठी आपण या फवारण्या ज्या घेतो त्याच्यामध्ये तुमचा स्कोर 100 मिली, कवच 250 ग्रॅम, कुमानेल 500 मिली ही एक फवारणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल। त्याचबरोबर क्युप्रोफिस 500 ग्रॅम, त्याच्यामध्ये आपण कासोगामायसिन 250 मिली ही सुद्धा फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असेल। आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारण्या करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही सिजंटाचं ऑरंडिस अल्ट्राची एखादी फवारणी घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली या प्रमाणात घेऊन। त्याचबरोबर इन्फिनिटो आणि पॉलिरमची एखादी फवारणी घेऊ शकतो, म्हणजे बाहेर कंपनीचा इन्फिनिटो तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 600 मिली आणि पॉलिरम 250 ग्रॅम ही एक फवारणी आपण घेऊ शकतो। परंतु या फवारण्या घेत असताना आपल्याला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल चांगली जर ठेवायची असेल तर आपण फवारणींमध्ये 05234 जे आपण स्प्रे घेतो त्या फवारण्यांमध्ये 05234चं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम न घेता 750 ग्रॅम पर्यंत घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपली सपकन होऊन 6-7 पानं झालेली असतील त्या ठिकाणी आपण टिल्ट 30 मिली एसओपी 1 किलो आणि त्यासोबत एक बुरशीनाशक, मग तुमचं M45 असेल 500 ग्रॅम घ्या, जर 78 असेल 500 ग्रॅम घ्या, एंट्रोकल असेल 500 ग्रॅम घ्या, साप असेल 500 ग्रॅम घ्या, या प्रमाणात आपण फवारण्या करून घेणं गरजेचं आहे। जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच मागे पुढे फुटी निघालेले आहे, परंतु याचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। पुढच्या
गर्भधारणेच्या फवारण्या आपल्या एकसारख्या जातील. त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा आपलं व्यवस्थित होईल. आता याचसोबत लक्षात घ्या, लोकलच्या प्लॉटांसाठी आणि एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून कांड्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण जर लोकलचे प्लॉट त्या ठिकाणी करत असेल तर आपण लिओसिन साधारणतः 1 एकरसाठी 1.5 लिटर पर्यंत म्हणजे 1500 ml पर्यंत आपण एकरी अशा वातावरणामध्ये देऊ शकतो. त्यानंतर जे एक्सपोर्टचे प्लॉट असतील अशा प्लॉटांमध्ये आपण प्लॅनोफिक्स एकरी 400 ते 500 ml पर्यंत आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो. त्याचसोबत सबकन झाली, पानदेट परीक्षण केलं, पानदेट परीक्षणानुसार ड्रिपच्या माध्यमातून आपण 05234चे डोसेस असतील, मॅग्नेशियम सल्फेटचे डोस असतील किंवा एसओपी असेल हे आपण वेळोवेळी देऊन घेणं गरजेचं राहील. हे सर्व चर्चा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असते. प्रत्येक शेतकऱ्यांना अडचणी असतील तर कॉल करून विचारून घेत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834252214, 9168 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. काही अडचणी असतील विचारून घेत चला. भाजीपाला असेल, इतरत्र वेलवर्गीय भाजीपाला असेल, फळपिका असतील, सर्वांच्या बुकिंग त्या ठिकाणी ओपन आहेत. कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील तर प्लॉट बुकिंग करून घ्या. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायमस्वरूपी असणार आहेत. टोमॅटो असेल, मिरची असेल याचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी देण्यात येतील. हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.